प्रभु रामचंद्र भगवान की जय। संत योगी भिकाराम महाराज की जय। राम बोलावा राम बोलावा राम बोलावा राम बोलावा राम बोलावा राम बोलावा राम जीविता जीवाळा राम जीविता जीवाळा राम बोलावा राम चालावा
रामाविन शांती नाही राम चैतन्य स्वरूप राम चैतन्य स्वरूप जपे रात्र दिवस शिव जपे रात्र दिवस राम बोलावा राम चालावा राम बोलावा राम शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या माझ्या आवडते बिडाचे पान पान आवडते बिडाचे पान शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या माझ्या आवडते बिडाचे पान पान आवडते बिडाचे पान शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या माझ्या आवडते बिडाचे पान गळ्यात घालूनी भला मोठा नाग गळ्यात घालूनी भला मोठा नाग पाहुनी घाबरे मन आवडते बिडाचे पान पान आवडते बिडाचे पान पान आवडते बिडाचे पान सीताराम सीताराम आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान सद्गुरुनाथ महाराज की जय राम जन्माला आले अयोध्या नगरीमध्ये आनंदाला पारावर नाही सर्व देव आहे फक्त महादेव नाही जिथे राम नाही तिथे शिव नाही आणि जिथे शिव नाही तिथे राम नाही शास्त्र म्हणते जिथे राम नाही तिथे शिव नाही आणि जिथे शिव नाही तिथे राम नाही ती भक्ती अपूर्ण आहे
रामराया जन्माला आले, आनंदाला पारावर नाही. सूर्य 12 वाजता स्थिर झाला, थांबला. सूर्य थांबला आणि नरनारी इतक्या आनंदित झाल्या तर त्यांना भानच राहिलं नाही. त्या आनंदाच्या भरामध्ये त्या माऊल्या आपल्या घर विसरल्या. 6 महिने सूर्य एकाच जागी स्थिर राहिला आणि भगवान शिव परमात्मा आई पार्वतीला आणि आपल्या सेवकाला काय म्हणत आहे, आपणही देवाच्या दर्शनाला जायचं, पण खऱ्या रूपाने नाही. खऱ्या रूपाने नाही. आपण गावाच्या वेशीबाई, जी वेश आहे शिवाई, त्या शिवाजवळ जाऊन आपण थांबू. जेव्हा हे सगळे देवाचे भक्त परतून जाईल त्याच्यानंतर आपण जायचं. शिव परमात्मा त्या वेशीच्या जवळ थांबला. 6 महिने झाले. सूर्य एका जागी स्थिर आहे. महिना चैत्र महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, 9वी तिथी आणि अभिजित योग, जन्माचा वेळ आहे. अभिजित योग, अभिजित म्हणजे लघु. त्या कुंडलीमध्ये अभिजित योगाला म्हणजे त्या जीवाला दुःख जास्त होते, पण जगाला त्याच्यापासून सुख प्राप्त होते, असा या अभिजित योगाला. राजाला मोठा आनंद झाला आणि महाराज दशरथजी म्हणत आहे, स्वप्न खरं झालं माझं. संतांचे शब्द हे सत्य असते. पंडित पांडित्य, पुस्तक वाचून ज्ञानी होणं त्याचं नाव आहे पांडित्य. ज्ञानी, ज्ञानाने परमेश्वराला आणि संत, संत कसे आहे, संत हे निरअभिमानी आहे. हे परमेश्वराला आपल्यात साठवून घेणारे. म्हणून संत हे जगामध्ये महान आहे. पंडितापेक्षा, ज्ञानापेक्षाही शास्त्र आणि 18 पुराण वाचन करणारा जरी ब्रह्मदेव असेल तरी त्यापेक्षा संत हे महान आहे. संत कोण आहे? भगवान शिव आहे, संत आहे. शिव परमात्मा संत आहे. माता पार्वती आणि भगवान शिव. आई म्हणाली, तुम्ही इथे थांबा, मी जातो देवाच्या दर्शनासाठी. मी जातो. आशुतोष म्हणजे मोठ्या आशेने हा परमात्मा, त्याला आपण सद्गुरु म्हणतो, जगाचा जगद्गुरु. हा जगद्गुरु गावाच्या बाहेर. लोक परतले नंतर मी माझ्या रामाचं दर्शन घेईन म्हणून मोठ्या आशेने बसला तिथे. 6 महिने झाले. सूर्य स्थिर आहे. सूर्य आहे म्हणजे दिवस आहे. परमात्मा दिवसा जन्माला आहे. ऊन आहे आणि 12 वाजताचे जे ऊन आहे, 12 वाजल्यानंतर संत महात्मे म्हणतात अग्नी हा जागृत होतो. म्हणजे त्याला भूक जर लागत असेल तर 12 वाजल्यानंतर जो कोणी जेवणारा प्राणी आहे ना, त्याला भूक लागते. तो काय म्हणते, 12 वाजले, आता जेवण करायचं, विश्रांती घ्यायची, आता पाणी प्यायचं. 12 वाजले आणि 12 वाजता परमात्मा उदयाला आला, जन्माला आले. जन्माला आल्यानंतर चंद्राला दर्शन नाही, चंद्राला दर्शन नाही. आणि चंद्र रडू लागला का मी अभागी, देवाचं दर्शन मला नाही होणार वाटते. एवढी गर्दी आहे, पण जाव तर माझी ड्युटी आहे. माझी ड्युटी रात्रीची आहे आणि मी जर गेलो
देवाच्या नियमात चुकल्यासारखं होईल. म्हणून जाताही येत नाही, पण दर्शन झालं पाहिजे. मोठ्या आशेने चंद्रही वाट पाहत आहे. रडतो आहे चंद्र. प्रभू रामराया म्हणतात, रडू नको. जो कोणी रडतो ना त्याला मी हृदयाशी धरतो. जो कोणी जगामध्ये रडणार आहे, अनाथ आहे, ज्याला कोणी नाही, जो अज्ञान बालक आहे, ज्याला काही कळत नाही, अशालाही देव आपल्या पोटाशी धरतो. जो कोणी अज्ञानी जीव आहे, ज्याला काहीच कळत नाही, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, ज्याला खायला अन्न नाही, असा जो कोणी जीव या भूतलावर संचार करतो, फिरतो आहे, त्यालाही तो आपल्या हृदयाशी धरतो. रडू नको. महाराज दशरथजी विचारत आहे, मुलं जन्माला आले, आईला डोहाळी लागली होती, कौशल्या आईला देवभान विसरली होती आई. देव जन्माला यायच्या अगोदर काय म्हणते महाराज दशरथजीला, कुठे आहे तो रावण, कुठे आहे तो रावण, आना माझा धनुष्य, आना माझा धनुष्य, कुठे आहे तो रावण, कुठे आहे तो रावण, आना माझा धनुष्य. मी प्रत्यंच लावतो, त्याला मारतो. बाळ जन्माला यायच्या अगोदर ही माऊली अशी बोलत होती. काय झालं असेल, काय झालं असेल महाराजांना कळेना. तेव्हा वशिष्ठ मुनी काय म्हणतात, राजा हे डोहाळे जे आहे ना, हे डोहाळे कसे आहे, ती परब्रह्म रूपात लीन झाली आहे. परब्रह्म रूपात लीन झाली आहे. तिला शब्द नाही, देवा नाही, तिला देहाचं, पण तुझ्या बोटी परमात्मा अवतार घेऊन येतो आहे. हे लक्षण आहे डोहाळ्याचे. गर्भवती स्त्रिया तिच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतो तेव्हा तिला ज्या ज्या काही इच्छा असते त्या इच्छेवरून असं कळून येते की हिच्या पोटी जन्माला येणारा जीव कसा असावा. तिला जर शुभ इच्छा असेल, तिला दर्शनाची आवड असेल, तिला भक्ती करण्याची आवड असेल, तिला पोथी पुराण वाचन करण्याची आवड असेल, मोठ्या लोकांचा आदर करण्याची आवड असेल, तर समजून जा का या घराण्यामध्ये कोणीतरी सद्गुणी जन्माला येणार आहे. पण बाळ गर्भामध्ये असताना जर तिच्या वागण्यामध्ये काही चित्र विचित्र दिसत असेल तर समजून जा कोणीतरी आपल्या कुलनाशक जन्माला येणार आहे. असा रावण. कुठे आहे तो रावण, आना माझा धनुष्य, प्रत्यंच बाण लावतो मी, त्याला मारतो. आणि बाळाला जन्म दिला. चतुर्भुज देव प्रगट झाले. 12 वर्षाची मूर्ती आहे. चतुर्भुज, 4 हात आहे, सावळी मूर्ती आहे, सोन्याचा मुकुट धारण केला आहे. आणि ज्या खोलीमध्ये अंतगृहामध्ये तिथे कोणीच त्या आईशिवाय दुसरं कोणी नाही, असं अंतगृहामध्ये या माऊलीला प्रसूतीसाठी म्हणून ठेवल्या गेलं होतं. तिथे परमात्मा प्रगट झाला आणि बोलू लागला, आई आलो, मी आलो. म्हणे देवा, 12 वर्षाचं बाळ कसं कळीवर घेता येते. लोक काय म्हणत, चोरून आणला म्हणा. नाही, तसा नाही पाहिजे. तू माझ्या मांडीवर झोपला पाहिजे, माझ्या स्तनाचं दूध पिला पाहिजे, तू माझ्या अंगणामध्ये रांगत राहिला पाहिजे. असं रूप दाखव देवा. असा नको, इतका मोठा नाही, बालरूप. आणि देव बालरूपामध्ये प्रगट झाले. रडण्याचा आवाज, अयोध्या नगरीला मोठा आनंद, आनंद बाळ जन्माला आल्याचा. आशुतोष, आशेने हा परमात्मा तिथे बसला आहे गावाच्या वेशीवर. सर्व लोक परतले आणि सर्व लोक परतल्यानंतर त्या भगवान शिवानी एक बंदर घेतला, वानर. त्याला दोरी बांधली आणि दोरी बांधून त्या बंदराला नाचवत आणलं गावामध्ये.
ताईचे ना दिसत आहे एवढे दे फोन ठेव. हे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. लहानसं माकडं जर पिल्लू आणि हातामध्ये दोरी घेतली आणि जगाचा जनिता, आपण भक्ती करतो पण आपल्या भक्तीमध्ये काही ढंग नाही. ना पुत्र मरत त्या भक्तीनं, ना मांजर मरत तुमच्या भक्तीनं. जगाचा जनिता, अरे रामाला तरी समजलेच नाही अजून. कोण आहे राम? घरी झोपणाऱ्यासाठी राम आहे. जेव्हा यमाचा दणका येते ना तेव्हा म्हणतो असं कसं झालं, झोपणाऱ्यासाठी होय तो राम, दणके देणारा. मस्त झोपा, ब्लँकेट घेऊन, गारपीट येणार आहे आणि मग थंडी लागणार आहे आणि मग होणार आहे हिवताप, मग मरणार आपण. तेव्हा राम आखरी पाणी पिऊन घेता. अरे जन्माला आल्यानंतर तुम्हाला राम समजत नाही, रामाची भक्ती करत नाही, कोण्या देवाची भक्ती करतात. अरे राम एक अक्षर म्हणजे सहस्त्र नाम आहे. ते किती नाम आहे? एकच अक्षर म्हणजे सहस्त्र नाम आहे. सहस्त्र समजले का तुम्हाला? समजलं? टाळ कुठे? गावातले आमच्या गावामध्ये फक्त टाळ कुठे आहे, टाळ कुठे. राम नाही समजला अजून. राम विरोधी, मुँह मेरा बगल में छुरी, भगव्या डोबा उतरवा खाली आता. अरे रामच नाही ते भजन कोण्या कामाचं का? कोण्या कामाचं? त्या भगवान शिवाले विचारून पाय. एवढा मोठ्या जगामध्ये तू महान झाला कशामुळे झाला म्हणून. अरे त्या भगवान शिव काय म्हणते की या रामा विना तर दुनिया सुनी आहे का?
किती टाळ कुठले, किती यात्रा केल्या, आणि कोण्या जत्रेला जरी गेले तर तुम्ही तरू शकत नाही. ज्याला राम कळला नाही, समजून जा तुम्हाला 84 लाख योनीचा फेरा आहे. कथा करणारा कोण आहे? भगवान शिव. ऐकणारी कोण आहे? पार्वती माता. जो परमात्मा हे आपल्या मुखातून बोलताय ते खोटं कसं आहे? खोटं कसं आहे? ते सत्य आहे. आणि हा जगाचा परमात्मा दोरी बांधून आपल्या हातामध्ये वानराला घेऊन फिरत आहे नगराच्या भोवती. घरी नाही गेला. आणि खरे जे संत आहे ना, ते कोणाला भीक मागायला जात नसते. गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, त्यांना राष्ट्रांनी पदवी दिली. राष्ट्रसंत. त्यांचं जीवन चरित्र जर वाचलं ना आपण, तर ते काय म्हणते की मी एका भाकरीसाठी 2-2 भजन म्हणत होतो. तेव्हा मला 1 भाकर आणि 2 मिरची या गावातले लोक देत होते, मोजरी मधले. कसा झालो मी राष्ट्रसंत? 1 भाकर मागण्यासाठी मी 2-2 भजन म्हणत होतो. आणि मला तेव्हा या माऊल्या 2 भजनानंतर 1 भाकर देत होते आणि 2 मिरची देत होते. पण आज मी जगाचा मालक झालो, राष्ट्रसंत झालो. मी भीक मागणारा. कोण आहे संत? कोण आहे संत? संत गल्लीनं फिरणारे नाही. नाही, संत गल्लीमध्ये सापडत नाही. संत भगव्या वस्त्राने होत नाही. आणि संत हा कोणी मानल्याने होत नाही. तो उपजताच ज्ञानी असतो. उपजताच तो अवतारी पुरुष असतो. आणि अवतारी असल्यानंतर तो सुज्ञ आहे, ज्ञानी आहे. त्याला सर्व कळते. पण जगात पिसाट अंतरी शहाणा, तोची ब्रह्मदाना निमग्न. तो जगामध्ये कसा वावरतो? पिसाटासारखा. कोणीच त्याला संत म्हणत नाही. पिसाट, पागल. पण अंतरामध्ये काय आहे? तो सदा ब्रह्मीदाना निमग्न. तो ब्रह्म स्वरूपामध्ये निमग्न आहे. तो निमग्न, बिलकुल आत्मज्योत आहे. आणि असा परमात्मा, जगाचा जगद्गुरु, हातामध्ये ते वानर घेऊन फिरतो आहे अयोध्या नगरीमध्ये. राम जन्माला आले, आनंदाला पारावर नाही. महाराज दशरथजीने आपल्या सद्गुरूंना विचारले, गुरु वशिष्ठ मुनीला विचारलं, माझ्या इथे बाळ जन्माला आलं देवा, आता दान म्हणून काय काय द्यायचं? देऊन दे. गाई दे, म्हशी दे, मोती दे, पोरे दे, सोनं दे, नाणं, तुला जे द्यायचं ते दे. आणि सुबर मोती पोळे काढून ठेवले. हा जोगी अंगावर भगवे वस्त्र घालून आला. खऱ्या रूपाने नाही आला परमात्मा, अंगावर भगवे वस्त्र घालून आला. कोणीतरी जोगी आहे, साधू, साधूच्या स्वरूपामध्ये आला. आणि हे रामभक्त देवाचं दर्शन घेऊन तृप्त नाही झाले, तरी पण 6 महिने थांबले. आणि आता घरी जायचं म्हणून परतले. तेव्हा भगवान शिव दारावर गेले आणि हातामध्ये काठी घेऊन त्या माकडाला नाचवू लागले. परमात्मा रांगत रांगत आला दारावर. आणि माकड पाहिल्यानंतर धाई धाई रडू लागला. धाई धाई रडत आहे. काय दिसलं माझ्या मुलाला, काय दिसलं माझ्या बाळाला म्हणून आई आली आणि कौशल्या मायेनं कडीवर उचलला. म्हणे काय झालं बाबा, काय झालं रे? तर बोटांनी दाखवत आहे. हो, थू दे दू बाय, तेच मला पाहिजे खेळणं. आणि माकड येतो. कोण आहे? माकड. माकड होतो, वानर. आणि तू मला पाहिजे म्हणून आईला सांगत आहे. पण धाई धाई रडत आहे. आणि आईला राग आला आणि गेली. कमरेला पदर खोसला आणि गेली. हे जोगडे आमच्या गावाच्या भोवती फिरते. अरे कोण रे तू साधू? माझ्या रामाला रडवतो तू? म्हणे तुझ्या मुलाला रडवासाठी नाही आलो ग. मग माझ्या मुलाला ते दे खेळणं. नाही, असं नाही देत मी.
माझं जे सूत्र आहे ना ते मी कोणाच्या हातात देणारा नाही म्हणे. मी जगाला नाचवणारा हे तुझ्या हाती देऊन तू कुठेही सोडून देशील. आणि हे माया घरचं असं तसं नको समजू, हे तर माया घरचं आगला हे आहे. म्हणून मी महासूत्र कोणाच्या हातात देत नाही. तो पोरग रडते त्याला मी काही करू शकत नाही. मा काम आहे फेरी घालणं, ती माना नाही तर नौका मानू, ताना झोपाया आम्हाला काही घेणं देणं नाही. मा काम आहे फेरी घालणं, त्या पोराला तो घरात घेऊन जा. पण हराम काय म्हणते, नाही मला तेच पाहिजे, जे घे नाही मला तेच पाहिजे. म्हणे महाराज हे घ्या, हे सूप भरून मोती पोळी नाही का पोरग जन्माला आला. 12 वर्षानंतर आम्हाला मोठा आनंद झाला. आमच्या घरी ऋषी मुनी साधू संत साऱ्या गावातले लोक आले. फक्त गावातले झोपलेलेच नाही आले, बाकी सारे आले. म्हणे झोपलेले नाही आले. हे घ्या सूप भरून मोती पोळी. नाही मी धनलोभी नाही, मी धनलोभी नव्हे, मला हे नाही पाहिजे. काय पाहिजे, काय पाहिजे? तुझ्या पोराला माझ्या जवळ देते का? माझ्या पोराला तुमच्या जवळ? असे साधू लोक रस्त्याने फिरणारे लहान लहान पोरं चोरून नेते ना. माझं पोरग तुझ्याजवळ कसं देऊ? काय माहित तो खरा साधू आहे खोटा साधू आहे. कारण खरे साधू दिसत नाही आणि खोटे तर जागोजागीच दिसते. खरा आहे खोटा आहे काय माहित, कोण जाणे. नाही मी माझ्या मुलाला देत नाही. आणि तुझ्या जवळ जर दिला, हा भला मोठा नाग आहे तुझ्या गळ्यामध्ये. माझं पोरग आधीच मित्र आहे. अगं ते काहीच करत नाही आणि धाई धाई रडत आहे, धाई धाई रडते. म्हणते आई जन्म झाला, कोणाची तरी नजर लागली तुझ्या मुलाला. भगवान अशी म्हणते कोणाची तरी नजर लागली. हो म्हणते काल नव्हता रडत, पण आज खूप रडत आहे म्हणते. मग दृष्ट लागले याला कोणाची तरी. कारण दिसायला कसा आहे, रंगाने सावळा, गुलाबियाचे ओठ आहे, चंद्रासारख्या भोळ्या आहे त्याच्या, नेत्र किती विशाल आहे, पाय किती कोमल आहे गुलाबाच्या फुलासारखे, एवढी नाजूक मूर्ती गोजीरवाणी. नजर नाही लागली का ग? नजर लागली तुझ्या मुलाला. मग तुम्हाला उतरवता येते? हो मला नजर काढता येते. दे तुझ्या पोराला, दे तुझ्या पोराला. आणि बहाणा करून या देवाने दर्शन घेतलं परमात्म्याने. कोण आहे तो? जगाचा मालक आहे. आपल्याला मरण आहे, कधी मरू याचा पत्ता नाही आहे, तरी आपल्याला अभिमान किती आहे. काहीच कळत नाही, उद्याचं नाही, आजचं नाही, झोपेतलं नाही, रात्रीचं नाही, घरचं नाही, बाहेरचं नाही, काहीच कळत नाही, तरी इतका अभिमान आहे आपल्याला. कारण आपण समजूच शकत नाही या जगामध्ये देवच नाही आहे. कोण आहे तो? बाप आहे का? मग अरे या जगामध्ये देवच नाही आहे तर आहे कोण? मग कोणाच्या हातामध्ये आहे सूत्र? मग कोणाच्या हातात, कोणाच्या तरी हातामध्ये आहे नाही ब्रह्मांडाचं सूत्र. कोण नाही म्हणते आहे. आणि या जगाचा जगद्गुरु रामाच्या दर्शनासाठी बहाणा केला आणि दोन्ही हातामध्ये बाळ घेतलं, मनातून दर्शन केलं. हरिहरा भेट झाली. देवा तेव्हा तुम्ही वैकुंठामध्ये होते, आता अयोध्या नगरीमध्ये आले. पण तुमचं कार्य करण्यासाठी मलाही यायचं. मी एकटा नाही राहणार आता. कारण हरी आणि हर, हरी आणि हर. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे महादेव. आपण दोन्ही रूप एकच आहोत. आता मी तुमची सेवा करण्यासाठी येईल, पण कोणत्या रूपाने? मी अंजनीच्या उदरी 11वा रुद्र म्हणून हनुमंताच्या रूपाने येईल. मी हनुमंताच्या रूपाने येईल. आणि गुरु वशिष्ठ मुनीला विचारत आहे की याचं नाव काय? याचं नाव राम. तुला राशीवरून नाव निघालं, तुळ रास येते. अभिजित योग आहे. काय माझं पोरग कोणी मंत्री जंत्री होईल? नाही, मंत्री नाही होता. कोणी लीडर? हा बिलकुल नाही, खराब असते. काहीच नाही. कोणी मास्तर? काहीच नाही. सुट्टी देऊ शकते कोणी? कोण होईना? कोण होईल? हा जगाचा मालक होईल. जगाचा मालक म्हणजे कसा? जगाचा मालक कसा? जगाचा मालक तर आहे भगवान शिव. नाही,
हा भगवान शिवाचा प्राण आहे. भगवान शिवाचा प्राण आहे. हा कोण? राम. जगाचा जनिता आहे. अभिजित योग आहे. त्याच्या जन्मकुंडलीमध्ये जन्माचं जे स्थान आहे त्या जन्मस्थानामध्ये योग आला आहे अभिजित, म्हणजे दुःख आहे. कोणाला? रामाला दुःख आहे. पुढे मग सून कशी मिळणार? सून एकदम चांगली आहे. कोण? लक्ष्मी. लक्ष्मी जे समुद्रामध्ये आहे ना, आणि समुद्रातून निघाली ते लक्ष्मी, दुसरी अशी तशी नाही. खऱ्या स्वरूपाने जन्माला येणार ते तुझ्या मुलाच्या सेवेसाठी, लक्ष्मी सेवा करण्यासाठी. आणि मग कोण येईल? पण याची सेवा करणारा कोण राहील? एवढा मोठा जगाचा जर मालक आहे तर कोणीतरी नोकर लागेल ना, कारण मालक ते सेवा करत नाही जगाची. बसला असते तो अलमस्त पिया प्याला मस्तीवाला. अरे अलमस्त पिया भोले का प्याला. कसा आहे तो? अलमस्त, काही फिकीर नाही, जेवण नाही, स्वयंपाक नाही, काही दळून आणून द्यायचं नाही, साडी घ्यायचं नाही, काही नाही, काहीच नाही. अलमस्त, जेव्हा उपाशी राहा, काही करा. अशा अलमस्त भगवंताची सेवा करणारा कोणीतरी लागण ना मग. आणि हो, याच्या सेवेसाठी अवघ ब्रह्मांड राहील, अवघ ब्रह्मांड. आणि कसे लोक राहील? त्याच्या सेवेमध्ये ज्ञानी लोक राहील. आणि तो कसा राहील? जगद्गुरुच होय तो. 11वा रुद्र अंजनीच्या उदरामध्ये तो जन्माला येईल. आणि हा सीतामाईच्या शोधासाठी जेव्हा जाईल तेव्हा या हनुमंताची भेट होईल. आणि हाच पुढे त्याच्या कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी आपला प्राणपणाला लावेल. आणि हा जगामध्ये विजयी होईल हनुमंत. अंजनीच्या पोटी मारुतीचा जन्म झाला. अंजनी माईच्या पोटी जन्माला आला देव. रामराया जन्माला आले तर 12 वाजले होते. आणि हनुमंतराया जन्माला आले तेव्हा सूर्य निघाला होता, निघत आहे. राम भेट होत आहे हनुमंतरायाची. आणि रामाची नारायण रूपाने उगवणारा जो नारायण आहे तो नारायण आकाशातून उगवत आहे. आणि अशा वेळी शुभवेळी हनुमंतराया जन्माला आले. आणि हनुमंतरायाचा जन्म झाल्यानंतर जो सूर्य आहे मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती, मुझे मेरी काज लेके आए, मुझे मेरी काज लेके आए। पता जब लगा मेरे
सूर्याला पकडण्यासाठी गेला. सूर्य म्हणजे असा तसा नव्हे बरं. 12 गाव. किती? 12 गाव सूर्यापासून लांब असलो तरी आपण जळू शकतो. चंद्रावर लोक गेले म्हणते, सूर्यावर गेले नाही. आपण जळू शकतो. सूर्याचा प्रकाश इतका प्रखर आहे, आपल्यापासून कितीतरी लांब आहे. कितीतरी लांब आहे तरी आपण आपल्या गावात राहून आपल्याला उन्हाचे चटके लागते. आणि कोण आहे असा? तो फक्त अंजनीचा बाळक. ती अंजनी मायेचा एवढी बलवान, जगाला जाळणारी. जगाला जाळणारी एकच आहे आणि जगाला सुख देणारी. तिला अग्नी विझवता येते आणि पेटवता येते. ते फक्त अंजनी माय. 12 गाव जरी आपण लांब असलो तरी या सूर्यात जाळू शकतो आपल्याला. आणि असा सूर्य आईला काय म्हणतो? हा परमात्मा काय म्हणतो? हनुमंतराया, आई मला चेंडू दे खेळायला. तो लाल रंगाचा, लाल रंगाचा मला चेंडू दे. अंजनी माय म्हणते, बाळा चेंडू नव्हे तो, दिसते तो गोल. पृथ्वी सारखा दिसते असा गोल चेंडू सारखा, पण तो चेंडू नव्हे. अरे जगाला प्रकाश देणारा तो नारायण हो, नारायण तुझा स्वामी राम. त्याला पकडता येत नाही बाबा. नाही, त्याला पकडता नाही येत. आईने थांबवलं पण देव नाही थांबला. गेला पुढे पुढे. पकडायला 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 म्हणून जन्म कुठे झाला होता? विंध्याद्री नावाच्या पर्वतावर. आणि हाच एक पर्वत खूप उंच आहे असं शास्त्र सांगते. पोथी वाचत नाही मी, बिलकुल नाही. जे कोणी ज्ञानी असेल त्यांचं जर काही मत असेल का हे रामायणामध्ये नाही आहे, आमच्या वाचनामध्ये नाही आहे, पण हे तुमच्या पोथीच्या बाहेरचं आहे. पोथीच्या बाहेरचं आहे. संतांजवळ पोथ्यामध्ये लिहिलाय, पोथ्या वाचून जो अभ्यास करतो आपण त्याला काय म्हणतो? कीर्तनकार, भजन करणारे, पोथ्या वाचणारे. पण संत जे आहे ना, संत हे त्यांच्या आतमध्ये जे आहे ना ते सांगत असते. त्यांच्या सांगितल्याने ज्या पोथ्या निर्माण झाल्या आणि त्या पोथ्या वाचून आम्ही शहाणे स्वतःला समजतो ना, तर आपल्यासारखे महान मूर्ख नाही आहे जगात. महामूर्ख. गेला देव पकडायला. जवळ जवळ जाता जाता सूर्याचा चटका लागला आणि देवाचं तोंड थोडं भाजल्यासारखं झालं, काळ्या रंगाचं झालं. आजही आहे हनुमंतरायाचं जे तोंड आहे ना, थोडं काळ्या रंगाचं समोर. आजही आहे या लीला. जे पुण्यभूमी आहे तिथे परमात्मा स्वतःहून येतो. या लीला आपण प्रत्यक्ष पाहतो. आहे परमात्मा आजही या भूतलावर तो वास करत आहे. केशरी नंदन हनुमंतरायाचे वडील आहे केशरी नावाचे. वायू सूत. वायू म्हणजे हवा. आणि ही घार जी आली होती वायू रूपाने आली, हवेच्या वेगाने आली. आणि आईला तो प्रसाद दिला, तिने तो भक्षण केला. आणि भक्षण केल्याने हा बलवान वीर आईच्या पोटी जन्माला आला. नाव ठेवलं हनुमंत. सूर्याला पकडायला गेला. सूर्याला पकडायला गेला. सर्व देव आश्चर्य करू लागले, अरे कोण आहे रे या जगामध्ये सूर्याला पकडणारा? आतापर्यंत तर आम्ही पाहिलं नाही. कोण आहे, कोण आहे? स्वर्ग डगमगू लागलं. आणि इंद्र काय म्हणतो? अरे माझ्या खुर्चीवर कोणी बसणारा पुन्हा पैदा तर नाही झाला. आणि माझ्यापेक्षा जर वरचा असेल तर मला माझी खुर्ची खाली करून द्यावं लागेल. कोण आहे?
म्हणून त्याने वज्र फेकलं. वज्र म्हणजे कुऱ्हाडी सारखा त्याचा आकार आहे. ते वज्र वरून खाली टाकलं आणि जसं खाली टाकलं ते हनुमंतराया सूर्याकडे पाहत होते. ते हनुवटीला लागलं. वज्र हनुवटीला लागलं आणि हनुवटीला लागल्यानंतर रक्त येऊ लागलं. चक्कर आले आणि देव झोपूनच राहिले. काही गेलं उठेना. रात्र झाली, दिवस गेला, देवा उठा ना, पण नाही, देव उठेना. आई म्हणजे संध्याकाळ झाली, पोरगा घरी नाही आला. स्वामी कुठे यायचं ना आपला हनुमंत? जा बरं त्याच्या शोधाला. निघाले दोघे. घनदाट अरण्य आहे तिथे लहान चिमुकला बाळ मूर्छा येऊन पडलाय. चक्कर आलाय, झोपून आहे हनुमंतराया. पण रक्त वाहत आहे. जन्माला आल्याबरोबरच माझ्या मुलांनी असा कोणता अपराध केला तर माझ्या मुलाला मारलं? कोण असला पाहिजे? म्हणजे ज्यानी कोणी मारलं, ज्यानी कोणी. आता देवाला प्रश्न विचारणार मी. बिलकुल आता तुम्ही मरणार म्हणजे कशाने? मी हवाच नाही येऊ दे, बिलकुल नाही. मला कोणाला मारलं गाऊन तुम्ही मरणार आता अटॅक. मी आता तुम्हाला हवा येऊ देत नाही. पवन असोत हनुमान की जय. जय बजरंग, जय बजरंग. आता मी हवा बंद करतो. जा आहे तुमच्या देवामध्ये दम तर झाडाचे पानं हलवा आता. कारण त्या काळामध्ये काही आता सारखी लाईट नव्हती आणि हवा आल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. कारण प्राण आहे तो, प्राण आहे. प्राण निघून गेला, प्राण निघून गेला असं म्हणतो ना आपण. तर प्राण म्हणजे काय आहे? ज्या श्वासावर आपण जीवन जगतो आहे हा प्राणवायू मंदावला म्हणजे त्याची क्रिया स्थिर झाली. तो कार्य करू शकत नाही शरीरामध्ये. तो निष्काम झाला. निष्काम बटन फेल झाली. शरीर चालवणारी जी बटन आहे नी फेल झाली. म्हणून आपल्याला काय ते मरण, त्याचं नाव आहे मरण. म्हणजे जा झाडाचे पानं हलवा का पुन्हा अजून एमएससीबी वाले पुन्हा नोटीस देऊन लाईन सुरू करा आणि खंबे पाडा, काही करा, पण तुम्ही आता मरणार म्हणजे मरणार. माया पुढे मारलं गाऊन एवढं सांगा तुम्ही. अरे कोण रे मारणारा? पुढे तरी या, मग लपून का नाही तुम्ही? पुढे या. कोणी मारलं ते? आणि बाप कोणाचा? हनुमंताचा. म्हणे काहीच गुन्हा नाही. आता समोर कसं जायचं? ब्रह्मदेवाला समोर केलं. आले ब्रह्मदेव. म्हणे तुम्ही देव ना, वयाने मोठे, तपानी मोठे आणि सोन्याच्या सिंहासनावर बसणारे, पण माझ्या मुलाला मारले. आता अपराध काय सांगा ना मग. आता म्हणे इंद्राचं वज्र होईल. हे जे आहे तुम्ही मला दाखवत आहे ना, इंद्राचं वज्र होईल. इंद्राचं वज्र होईल म्हणे. हो, कारण त्याला भीती आहे म्हणे. कशी? माझ्यापेक्षा जगामध्ये दुसरा कोणी मोठा होऊ नये, माझी खुर्ची खाली होऊ नये, बस एवढा त्याच्या मागे धंदा आहे. बाकी दुसरा धंदा नाही. माझ्या मुलाला मारलं, आता याचं काय? पण केशरी नंदना आता हवा येऊ द्या. नाही, तुम्ही सर्व देव या शरण. सर्व देव. माझं पोरग जोपर्यंत झोपेतून उठत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हवा देऊ शकत नाही. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी.
बरनौ रविमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरे पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुतना महावीर जय बजरंगी कुमति निवारे सुमति के संगे कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंजित केश हाथ गजोर ध्वजा विराजे कांधे मूषो जनौ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप मालिक वंदन विद्यावान गुणियति चातुर राम काज करिबे को प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता सियावल रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय एक भाई लखन लाल की उमापति महादेव की जय। म्हणे हा कोण आहे? भगवान शिव. शिव 11वा रुद्र. आता तुम्ही सर्व देवानी शरण या, माफी मागा का तुमच्याही अगोदर माझ्या हनुमंताची पूजा झाली पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? म्हणे हो, पण हवा येऊ द्या देवा, हवा येऊ द्या, हवा येऊ द्या. आणि आता तुम्ही मारलं तर माझ्या मुलाचं नाव मी का ठेवलं? हनुमंत. हनुमंत. आता मारलं, आता मी नाव ठेवीन म्हणे महापुराचं मारुती. मारुती मारलं म्हणून मारुती, आणि हनवटीला लागलं म्हणून हनुमान, आणि बजरंग बजरंग. तो किती रूपाने नटलाय? 5 अशा त्याच्यामध्ये अद्भुत शक्ती आहे परमेश्वरामध्ये. का तो बजरंग, लाल रंग आहे तो, सूर्याला धरायला गेला. आणि वडील कोण आहे? केशरी. म्हणे लागलं तर लागलं, शेंदूर लावून द्या. लागलं तर लागलं, शेंदूर लावून द्या. मग झाला बजरंग लाल. लागलं तर लागलं. म्हणे आम्ही लाल झाल्यावर तुमची लाल करावं लागेल. आता आमच्या सपाट्यामध्ये सापडल्यावर जेव्हा तुम्ही रामाच्या विरोधी राहाल ना, तेव्हा तुमचे आम्ही लाल करू. फक्त आमच्या सपाट्यात सापडत तुम्ही. माया रामाच्या विरोधात गेले, अजय बजरंग सपा सप जय बजरंग. माई गदा अशी बसन म्हणे तुम्हाला माया रामाच्या विरोधात राहणार, तुमची बिलकुल लालच करून टाकेन. मी लाल, तुम्ही बी लाल. भगवान भगवान आएंगे. कोण आएंगे? महाकाल आएंगे. अरे दुनिया ही कोणाच्या तरी हातामध्ये आहे ना, झोपू नका ना. आहे, सूत्रधार आहे मालक. त्याच्या आज्ञेने हवा आहे, त्याच्या आज्ञेमध्ये सूर्य आहे, त्याच्या आज्ञेमध्ये चंद्र आहे, त्याच्या आज्ञेमध्ये ब्रह्मांड आहे. कोण नाही म्हणते. नाव पडलं हनुमान आणि शेंदूर लावणं सुरू. आपण शेंदूर लावे. कोण आहे आपण? शेंदूर लावले. आपण जखमेवर शेंदूर लावणारे होय, पण जखमा भरून काढणारे नव्हे. आपण कशाला तू काशी जातो रे बाबा, कशाला तू पंढरी जातो. कशाला तू काशी जातो रे बाबा, कशाला तू काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो.
रे बाबा कशाला तू पंढरी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला तू काशी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो बाबा कशाला तू पंढरी जातो झालेले मागे पाप धुवाया झालेले मागे पाप धुवाया गंगे माझी नाहतो रे बाबा कशाला तू पंढरी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो बाबा कशाला तू पंढरी जातो कशाला तू काशी जातो रे बाबा कशाला तू काशी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो रे बाबा कशाला तू पंढरी जातो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. ज्यांना कोणाला शिव्या द्यायच्या असेल त्यांनी फक्त यात्रेमध्ये जाणारे, मायबापाची सेवा न करणारे, मायबापाला लाथा मारणारे आणि शिव्या द्यायच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मला नाही. कशाला काशी जातो? संत सांगते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. खोटा व्यापार जराना सोडी भगव्या डोक्या घालून पाप करता, खोटं बोलता, देवाच्या नावानं पैसे जमा करता. खोटा व्यापार जराना सोडी देव कसा पावतो दे. शिव्या दे राष्ट्रसंता तुकडोजी महाराजांना शिव्या दे. आम्ही नोकर त्याचे आम्ही सांगतो त्यांनी लिहिलेलं. आमच्या परमात्मा काय म्हणते? खोटा व्यापार जराना सोडी. अरे देव कसा पावतो? कसा पावतो देव? खोटा व्यापार सोडला नाही, माय बाबाची सेवा केली नाही, कशाला काशीला जातो? खाली जातो त्या पंढरीले. इंद्रायणीच्या त्या तीरावर घाण करून ठेवण्यासाठी त्या पंढरपूरचे लोक शिव्या देते. घाण करून यासाठी इथे मध्ये आले तुम्ही. अरे आमच्या चंद्रभागेमध्ये घाण करता चालली जाता आणि तुमच्यामुळे आम्हाला बिमाऱ्या होते. पंढरपूरचे लोक कशाला काशी जातो? संत सांगते ऐकत नाही, आपल्या मनाचं करतो. कशाला काशी जातो? कोणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कोणी वंदनीय राष्ट्रसंत, जसं त्यांनी लिहिलं आहे. कशाला काशी जातो? कशाला पंढरी जातो? पण हे खंजेरी पंढरपूर मध्येच नेऊन ठेवली होती. शेवटचा श्वास जेव्हा परमात्म्याला सोडायचा होता तेव्हा त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये खंजेरी नेली आणि त्या पांडुरंगाशी काय बोलतो? देवा, अरे या खंजेरीच्या भरोशावर मी जीवन जगलो. तुझं गाणं गाऊ गाऊ मी लोकांना सांगितलं देव माझा असा आहे, देव माझा असा आहे. यामुळे मला 2 पैसे मिळत होते, कोणी मला भाकर देत होतो. या खंजिरीवर थाप मारून मी जगाला प्रबोधन करत होतो, सन्मार्गाचा धडा शिकवित होतो. आणि माझी खंजिरीची थाप पडल्यानंतर जग हे नाही का आश्चर्यचकित होत होतं.
माय मंजुळेचा मुलगा, माय बापाचं नाव बंडोजी, आडनाव इंगळे. मी एप्रिल महिन्यामध्ये 9 तारखेला जन्माला आलो. मी लोकांना सांगितलं माझी पुण्यतिथी करू नका, ग्राम जयंती करा, गावाला दुरुस्त करा, गावात कचरा ठेवू नका, माझी पुण्यतिथी नका करू आणि माझ्या नावानं पैसे जमा करू नका. हे खंजीर ठेवली तिथे आणि सोबत असणाऱ्यांनी विचारलं, महाराज आजपर्यंत ज्या खंजिरीवर थाप मारली ते खंजिरी आज उलटी का ठेवली आहे? काय उलटी ठेवली आहे भगवंता? आता भजन नाही करायचं का? त्या खंजिरीवर थाप मारून जगाला तुम्ही त्या अमेरिकेमध्ये गेले होते ना, जपानला गेले होते खंजीर घेऊन. अरे जापानच्या लोकांना सांगितलं हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम आने का तू एक है. अमेरिकेला गेले होते ना तुम्ही, तिथे पाण्याचा दुष्काळ पडला होता, 12 वर्ष पाऊस नाही आला. तुम्ही विमानात गेले, तिथून उतरल्यावर कसा पाणी आला होता. आणि आता हे खंजिरी घेऊन उलटी ठेवली आहे देवा. आता जापानला नाही जायचं, नाही आता जापानी नाही व्हायचं आम्हाला, आम्हाला हिंदू व्हायचं आहे. हमारे यहाँ में हमारा राज, हमारे यहाँ गंगा है, भागीरथी है, हमारा देश पावन है, भारत माता की. हम जापानी नहीं है, जापानी हमें राम हुक्ले, राम राम के औलाद हैं हम जापानी नहीं है, बुर्खा पहनने वाले नहीं है. हमारा रंग है भगवा, रंग भगवा रंग. उचलली खंजरी, उचलली देवा. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. परमेश्वरा किती अनंत उपकार आहे. मी एक गरिबांचा मुलगा, लोक मला हसत होते. गळ्यामध्ये माळ घालासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी हे जे दुर्वा म्हणतो ना, दुर्वा हराळ, त्या हरळीला खडे असते ते खडे खडे मोजून नाही का, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी 108 मी त्याच्यावर मोजले. आज माझ्याच नावाने लोक गळ्यामध्ये माळा घालत राहिले. पांडुरंगा किती तुझी अगाध लीला. मी जन्माला आलो तर माझ्या घरावर छप्पर नव्हतं, खूप वादळ होतं. एवढं वादळ होतं का घराचं छप्पर उडून गेलं. 4 भिंती राहिल्या, धो पाऊस, असे याच्यामध्ये माझा जन्म झाला. मग माझ्या रडण्याचा आवाज गेला. आजूबाजूनी म्हणाल्या, मंजुळेला मुलगा झाला का, मुलगा झाला. माझे वडील शिंकाचा धंदा करत होते, पण माझी आई मात्र अडकोजी महाराजांची सेवा करत होती. माझी आई, माझ्या मामाचं गाव वरखेड, महायोगी संत अडकोजी महाराज आणि अडकोजी महाराजांना दीक्षा देणारी मायबाई, आरवीच्या मायबाई ह्या अडकोजी महाराजांच्या गुरु. त्या मायला पाहून अडकोजी महाराज हसले. कशी होती ती माय? डोक्याला केस नव्हते, पांढरे वस्त्र घातले होते तिने. अडकोजी महाराज तिथून जायचे, आईला पाहायचे, हसायचे. आईच्या डोक्याला केस नाही. आणि एक दिवशी माय आंघोळ करत होती, तिथून अडकोजी महाराज चालले. दिगंबर अवस्था पाली आणि अडकोजी महाराज हसायला लागले. मायबाई काय म्हणजे, अडक्या अरे मायासारखा तुम्ही उशीर नंगुडा होते, मायासारखा कृपा प्रसाद दिला. हा कृपा प्रसाद फळाला आला आणि हे दिगंबर अवस्था, दिगंबर अवस्था, दिशाय वस्त्र. आणि त्या अडकोजी महाराजांचा कृपा प्रसाद आई मंजुळेला लाभला. त्या माय मंजुळेच्या पोटी रत्न जन्माला आलं. आईच्या कृपा प्रसादाने मी तिच्या पोटी जन्माला आलो. माझ्या आईची पुण्याई. माझी आई मंदिर झाडायची,
चातुर्मासामध्ये दिवा लावायला जायचे. माझ्या मामाचं घराणं धार्मिक होतं. हा कृपा प्रसाद मला लाभला, पण परिस्थिती अशी होती गरिबीची, राहायला मला घर नव्हतं. माझे वडील शिंप्याचा धंदा करत होते. आज मी या जगामध्ये नाही का. लाल बहादूर शास्त्रीने मला पदवी दिली, कोणती राष्ट्र संत असा आमच्या राष्ट्रामध्ये अजून कोणीही झाला नाही. म्हणून हेच पदवी तुम्हाला शोभून दिसते, राष्ट्र संत. त्याचा काही संत लागत नाही. अरे एक भाकर भिक्षा मागणारा, 2 मिरची मागणारा, लाख रुपयाचा आश्रम ज्याच्या जवळ आहे, त्याच्या नावाने लोक शेती दान करत आहेत. त्याच्या नावाने वैकुंठ या भूतलावर अवतरित झालाय जगाचा मालक. खंजरी ठेवली आहे, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. देवा, कोण जाणे तुझी लीला रे. भिकाऱ्याचा लखपती केव्हा करशील आणि लखपतीचा भिकारी केव्हा करशील, कोण जाणे देवा. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. खंजरी उचलली, हृदयाशी लावली. देवा, थकलं रे शरीर आता. मला वाटत नाही पुढल्या वर्षी मी पंढरीच्या वारीला येईन. हा माझा शेवटचा निरोप. पण ही खंजरी वाजवतच ठेवतो अशी. माझ्याही मागे माझी परंपरा मिटवू देऊ नको. अरे ज्या परमात्म्याने खऱ्या मार्ग जगाला सांगितला, त्याच्या नावाला कलंक लावणारे असे जर आमच्यासारखे जर निर्माण झाले, त्या परमात्म्याचा महिमा कोणत्या मुखाने सांगाल तुम्ही. देव आहे तसा आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, ब्रह्मरूप आहे, सगुण आहे, साकार आहे, सत्य आहे, स्वरूप आहे. पण त्याला कलंकित करणारे आमच्या सारखे जर त्याची परंपरेमध्ये जर निर्माण झाले ना, लाजिरवाणी गोष्ट आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या बापाच्या घरी आपण राहत, त्या बापाच्या घरी चोरी करा, किती लाजिरवाणी गोष्ट नाही तर काय. म्हणून ही परंपरा मोडली पाहिजे, अधर्माची वाट मोडली पाहिजे. एवढे जे महाज्ञानी होते, तर तुम्हाला दारू प्यायला कोणी सांगितलं. भजन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाला कलंक लावणारे तुम्ही कलंकी, तुम्हाला दारू प्यायला कोणी सांगितलं. अरे परमात्मा भजन लिहितो, तू शराब क्यों पीता है, तू शराब क्यों पीता है. अरे दारूवाल्यासाठी जर महाराजांनी भजन लिहिलं, तर तू महाराजासाठी एखादी भजन लिहिणं काही तू चुकीचं आहे, तू चुकीचं आहे. माया मायने सांगितले बराबर आहे ना, पाठव नका पत्र द्या मोजरीमध्ये जाऊ. अच्छा तुला लाता देते तिथं जाऊन. म्हणून सोंग ढोंग भक्ती करू नका करणाऱ्यांनी. सोंग ढोंगाच्या तुम्ही माग लागू नका, मी बी मागत लागतो. आम्ही सोंग ढोंग करणाऱ्याचे भक्त नव्हे. आम्ही राम के औलादे राम. राम ही हमारा प्राण है, मर जाएंगे लेकिन हम डरने वाले नहीं. मानता हनुमंतासारखे ज्ञान शपथ आणि मग टाळ फुटा त्याच्या नावाने. द्या शपथ, खोटं बोलणार नाही, चोऱ्या करणार नाही. आणि शेवटची खंजरी परमात्म्याने तिथे नेऊन ठेवली. तुम्हाला पंढरपूरला जाऊ नका असं म्हणत नाही, कारण तो वारी करणारा परमात्मा होता. पण ते कोणासाठी आहे, जे बिघडले आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. कशाला तू काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगते ती ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कशाला काशी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कोंबडे बकरे खातो. कशाला काशीला जातो, कशाला काशीला जातो, कोंबडे बकरे खातो. कशाला काशीला जातो तू. म्हणून संतांनी एका व्यक्तीचा, कोणत्याही धर्माचा किंवा एका वस्तूचा विचार केलेला नाही. सर्वभूत इथे रता, सर्वभूत या जगातले सर्व जीव सुखी व्हाव हा आमचा धर्म आहे.
आम्हाला माहित नाही धर्म कोणता, पंथ कोणता, कोण्या जातीचे, कोण्या मातीचे, आम्हाला माहित नाही. आम्हाला एकच माहित आहे, सर्व भूत हिते रता, सर्व जीव सुखी राहावं, हा आमचा धर्म आहे. अंजनी मायेच्या पोटी बाळ जन्माला आल्यानंतर सूर्याला पकडतो. देवादी देव मस्तक ठेवतो त्याच्या चरणावर. चूक झाली, आमची चूक झाली. आता याला कोणी हनुमान म्हणणार, हनुवटीला लागलं म्हणून हनुमान प्रसिद्ध आहे, आणि मारलं म्हणून मारुती. अंजनीच्या पोटी आला म्हणून पवन सुत, हवेच्या वेगाने येऊन कृपा प्रसाद दिला म्हणून पवन सुत. केशरी नंदन, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी सेवा. 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 बालपणी गेला से तो सूर्याला धराया. बालपणी गेला श्री तू सूर्याला धराया. बालपणी गेला से तो सूर्याला धराया. बालपणी गेला श्री तू सूर्याला धराया. हादरली भगवती, हादरली धरते, थर थरले आसमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के. राम लक्ष्मण
राम राम राजा राम 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 सीता राम 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 लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान गे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की पवन सुत हनुमान की केसरी नंदन लाल की आई अंजनी मैया की राम भक्त हनुमान की जय बजरंगी जय। जन्माला देव शांत नाही बसला. दर्या खोऱ्यामध्ये तप करणारे ऋषीमुनी त्यांच्या लंगोट्या वाळत घातल्या त्या झाडावर घेऊन जायच्या. दुसऱ्या दिवशी आंघोळ केलं काहीच नाही. पोट्या होत्या वाचन करण्याच्या घ्यायचं, पोटाला बांधायच्या, उड्या माराच्या झाडावर घेऊन जायच्या. आता ऋषी मुनी म्हणाले लहानचा बालक आहे, मारता येत नाही, कारण पहिलेच आपल्याला आदेश आहे का तुम्हाला आम्ही हवा देणार नाही. आता एक गुन्हा आपल्या हाताने होऊन गेला, ब्रह्मदेवासारखा थकला तर आपली काय केव्हा होती. मारता येत नाही, पोथी करून नेली म्हणा तर पोथीच ग्रंथ होतो त्याच्या आवडीचा. हात काऊन लावला असंही म्हणता येत नाही, नेलं काऊन असंही नाही, मारता येत नाही. आणि आता लंगोट्या नेल्या आता घालायचं काय हे पंचायत आहे. काय करायचं म्हणे त्याला मारण्यापेक्षा त्याच्या आईकडे जाऊ. अंजनी माता ही सेवक आहे, ऋषी मुनींची सेवा करणारी, ऋषी कुटीमध्ये राहणारीच. म्हणे आई का ग तुझा हनुमंत येते आणि उड्या मारते, आमच्या लंगोट्या घेऊन जाते. उद्या त्याला सांगतो का साधू संतांसोबत थट्टा मस्करी करायची नाही, सांगतो उद्या. दिवस निघाला. बाळा हनुमंता कुठे जातो खेळायला? हा तिकडे नदीच्या पलीकडे. 3 उड्यात तर परमात्मा उडी नसे, चालत जायचं कामच नाही. हा नदीच्या पलीकडे, इकडे नाही जायचं. इकडे साधू संत पूजा पाठ करत राहते, थट्टा मस्करी नाही करायची. पण मस्ती एवढी होती. हनुमंतराया काय म्हणते, मी जन्माला आलो ना, मला अशी मस्ती होती काय पुरं ब्रह्मांड घेऊन एका हाताने मी गरगर फिरू शकत होतो, एवढी मला मस्ती होती. पण काय करू, त्या फक्त लंगोट्या फाडण्यातच मी घालवली. पण मी शांत बसूच शकत नव्हतो, कारण जी ऊर्जा आहे कोणती, सद्गुरु कृपेची, शांत बसू शकत नाही. आणि तिला कोणी आवरू शकत नाही, तिला कोणी प्रतिबंध घालू शकत नाही, आणि तिला कोणी बंधन देऊ शकत नाही. अशी ऊर्जा आहे सद्गुरु कृपेची. शांतच बसत नव्हती. आता काय करावं? आई म्हणाली, एवढी जर तुला शक्य आहे ना, तू भक्ती कर ना, मग भक्ती कर. भक्तीने तुला देव प्रसन्न होईल, राम भेट होईल. आणि जेव्हा तुला रामाची भेट होईल तेव्हाच तू शांत होशील, तोपर्यंत नाही. वरदान आहे हनुमंतरायाला, वरदान आहे. जोपर्यंत राम भेट होत नाही तोपर्यंत हनुमंतराया हे शांत होत नाही. पंढरीची पेठ सुखाची वाट,
पंढरीची पेठ सुखाची वाट बोला राम 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 सीता राम 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 बोला राम 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 सीता राम 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 पंढरीची पेठ सुखाची वाट पंढरीची पेठ सुखाची वाट बोला राम 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 सीता राम 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 बोला राम 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 सीता राम 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 पंढरपूर हे संतांचं माहेर होतं. या पंढरपूरमध्ये संत महात्मे कशासाठी येतात? माहेर भोगण्यासाठी. काय आहे तिथे? सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, विसावा आहे, ज्ञान आहे, तुळशीच्या माळा आहे. ज्ञानाची पेठ आहे पंढरपूर म्हणजे ज्ञानाची पेठ. सिद्धजनांना गुरुजनांना भगवान शिव सुद्धा तिथे पंढरपूरला गेले. काशीवरून आले आणि भगवान शिव काय म्हणत आहे आई माता पार्वतीला की या पंढरपूरमध्ये खरे आणि खोटे भक्त कोण आले आहे तर तू या वाटेवर बैस. आणि भगवान शिव नंद्यावर बसून गेले. अजूनही नंदी आहे. पांडुरंगाच्या मंदिराच्या मागे एक मोठं मंदिर आहे. तिथे गणेशाची मूर्ती आहे आणि खूप मोठा नंदी आहे. त्या नंद्यावर बसून आहे आई मूर्ती अशी. कोण नाही गेले पंढरपूरला? संत महात्मे गेले. संतांनी वाऱ्या केल्या. हा भगवा ध्वज ही भगवी पताका अशी कशी राहू दे अशीच फडकत राहू. विजयाची पताका देवाच्या. जीवाला जोपर्यंत परमेश्वराचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीव अज्ञानी असतो. तो मोह मायेमध्ये गुंतला असतो. त्याला घर सुटत नाही, त्याला ती माया सुटत नाही. खरी भक्ती सोडतो, विसरून जातो तो. आणि जिथे त्या मनाला काहीच त्रास नाही असा सुखाचा मार्ग स्वतःच्या मनाने निवडतो. आणि हेच माझं जीवन पूर्ण आहे, इथेच मला धन्यता आहे. आणि प्रत्येक मनुष्य फक्त एका गोष्टीसाठी प्रयत्न करतो, जगामध्ये मला मोठं म्हणावं, जगामध्ये मला मोठं म्हणावं. पण संत महात्मे काय म्हणतात? सच्चिदानंद पदवी घेणे हे शहाण्याची लक्षणे. सत आणि चित्त ज्याने आपल्या हृदय मंदिरामध्ये सत्य स्वरूपाचा शोध घेतलाय ही सच्चिदानंद पदवी कोण घेत असतो? ही शहाण्याची लक्षणे. ही पदवी कोणालाही प्राप्त होत नाही, शहाण्याची लक्षणे आहे. मग कोणाकडून आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी जर जीवन जगत असेल तर समजून जातो आजच मेला, आजच मेला तो जिवंत असो. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. ज्याने आपल्या जीवनामध्ये अनंत दुःख सहन केली, कशासाठी? संसारासाठी नाही. ज्याने आपल्या जीवनामध्ये अनंत दुःख सहन केले फक्त एका परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी, हा त्याचा प्रयत्न होता.
म्हणून त्याला ते सच्चिदानंद पदवी प्राप्त होते. आहे संसारातल्या जीवालाही कष्ट आहे, पण त्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होत नाही. कारण त्या जीवाची धाव कशाकडे आहे? लोभाकडे. आणि संत कुठे धाव घेतात? संतांची धाव आहे परमेश्वराकडे. परमेश्वरापर्यंत जाण्याचा जो त्यांचा उद्देश आहे, अट्टहास आहे, हट्ट आहे त्यांचा, जिद्द आहे त्यांची, चिकाटी आहे, दुःख सहन करण्याची शक्ती आहे. फक्त त्यांना काय वाटते, जरी आम्हाला काही दुःख जरी भोगायचा प्रसंग आला तरी आम्हाला पुढे भेट होणार आहे परमेश्वराची. मग हे सच्चिदानंद पदवी दिल्याने मिळत नाही, हे सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होते. म्हणून हे भल्या माणसा म्हणजे शहाण्या माणसा आपलं हित करतो, आपलं हित करतो. आपुलिया हिता दोषे जागता, आपुलिया हिता दोषे जागता. फक्त आपल्या जीवाचा उद्धार आपल्याला करायचा. हित म्हणजे काय? उद्धार, जीवाचा उद्धार, जीवाचं कल्याण. या जीवाला धन्यता प्राप्त करून देण्यासाठी कोणीच कोणाचा उद्धार करत नाही. या जगामध्ये उद्धार करणारे फक्त एक संतच आहे. संत महात्मेच असे आहे का जगाच्या उद्धारासाठी ते अवतरित झाले. भगवान कृष्ण सुद्धा म्हणतो की अर्जुना, उदरेदान आत्मानम आत्मान अवसादयेत. कोणी कोणाचा उद्धार करत नाही. तुला जर असं वाटत असेल उद्धार व्हावा माझा, तर स्वतः प्रयत्न कर. आम्ही तुझ्या कामी पडणार नाही. म्हणून उदरेदान आत्मान आत्मान अवसादयेत. काय करू मग? अभ्यास अप्रय समर्थो श्रीमत्कर्म परमो भव. अभ्यास कर शास्त्राचा. त्या गुरुला शरण जा. अनन्यता पत्कार तू. तुझ्याशिवाय मला कोणी नाही असा तू भाव धरून भगवंताला शरण जा. कोणाला? आपण मला. मला म्हणजे कृष्ण परमात्मा म्हणतो मला. त्या जगामध्ये मला कोणी नाही. कोणाशिवाय? एका परमेश्वराशिवाय. असा अनन्य भावाने शरण जा. मी तो पणा सोड, अभिमान सोड. जेव्हा तू अनन्य भावाने शरण जाशील तेव्हा तुझा उद्धार होईल. म्हणून आपुली आहिता दोषे जागता, धन्य माता पिता तयाची. कोणाला शरण जा? जा त्या हनुमंताला शरण जा. कोण आहे ते हनुमंत? साधू आहे, बाल ब्रह्मचारी. कोण आहे ते? राम भक्त आहे, अंजनीचे पुत्र आहे. त्याला शरण गेल्यानंतर त्याची संगती गेल्याने काय प्राप्त होणार आहे? मालवाडी नाही. देव मालवाडी देत नाही, झोपडीत देतो. पण त्या हनुमंताच्या संगतीमध्ये राहिल्याने काय होणार आहे? एक लाभ होणार आहे. कोणता? राम भेट.
जोपर्यंत तुम्ही हनुमंताला शरण जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला रामाची भेट होणार नाही. म्हणून त्या हनुमंताशी मैत्री कर. अन्यायीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अन्यायीच्या सुता तुला रामाचे वरदान, अन्यायीच्या सुता तुला रामाचे वरदान. बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अन्यायीच्या सुता तुला रामाचे वरदान, अन्यायीच्या सुता तुला रामाचे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दीनानाथ भगवान की जय. संत हे दुर्लभ आहे, कठीण आहे, ते कोणालाही प्राप्त होत नाही. साधूची संगत सर्वांना मिळत नाही. काय कारण आहे? पुण्य. मागील जन्मामध्ये जर आपला पुण्य संचित नसेल, संचित म्हणजे जमा, तर या जन्मामध्ये आपल्याला संत भेट होत नाही. दुर्लभ आहे. दुर्लभ संत भेटी, दुर्लभ मनुष्य देव. मानव जन्म हा सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे एकदा आहे. पुन्हा आपण मनुष्य होऊ याची गॅरंटी नाही. कारण आपण जन्माला आल्यानंतर आपण जर माणसासारखं वागत नाही, आपण संत महात्म्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपलं जीवन आपण व्यतीत जर करत नसेल, तर पुन्हा आपल्याला मानव जन्म नाही. मग आपण कोण हो? पशुप्राणी. पशुप्राणी या जन्मामध्ये येऊन जर आपल्याला राम कळला नाही, हनुमंतराया कळले नाही, सद्गुरूची कृपा जर आपल्यावर झाली नाही, संत महात्म्याची कृपा दृष्टी जर आपल्यावर झाली नाही, तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. काही अर्थ नाही. आपण आलो असं गेलो. म्हणून या जीवनाला धन्यता प्राप्त होण्यासाठी भगवान शिव म्हणतात आई पार्वती मातेला की खरी धन्यता जर तुला प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर मी हा महामंत्र तुला सांगतो. महामंत्र कोणता? तू राम नाम जप. राम नाम जप. रामनामाचा मंत्र माता पार्वतीने जपला आपल्या पतीसोबत. तीर्थयात्रा करावी, पण ते दोघांनी म्हणते. शास्त्र काय म्हणते? लग्न झाल्यानंतर जी अर्धांगिनी आहे, जी अर्धांगिनी आहे तुमची, त्या अर्धांगिनीला घेऊन तीर्थयात्रा करावी. दान तुम्हाला द्यायचं असेल, मंदिरात असो, आपल्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त, मृत्यू प्रित्यर्थ दान धर्म कुठे जर करायचा असेल तर पत्नीला सोबत ठेवावं. असं दान दिल्याने काय होते? असं दान दिल्याने फलद्रूप होते. म्हणजे त्या दानाचं तुम्हाला फळ काही नाही काही मिळते. पण एकट्याने तुम्ही रानामध्ये भटकत असताना प्रभू रामराया गेले होते अगस्त्य महामुनींच्या आश्रम मध्ये. तर अगस्त्य महामुनीने म्हटलं का रामाने माझ्या आश्रमात येऊ नये. आता देवासारखा देवा, एवढी मोठी तयारी, ऋषी मुनी लोक अन्न खात नाही, पाणी पित नाही, जपतप करत आहे. कशासाठी? राम भेटावं म्हणून. आणि रामदारामध्ये आल्यानंतर म्हणतात का नाही, रामाने मला भेटू नये, कारण सीतामाई सोबत नव्हती.
मला माय आणि बापाचं दोघांचंही दर्शन पाहिजे, म्हणून माझ्या आईला कुठे ठेवलाय? अगस्त्य महामुनी काय म्हणतात, आईला कुठे ठेवलाय तुम्ही देवा? एकटे आली, आईला घेऊन या. जेव्हा आई गेली सीतामाई, तेव्हा स्वागतासाठी सेवकांना पाठवलं आणि स्वतः गेली. आई या या आमच्या आश्रमामध्ये आगमन झालं आईचं. सुस्वागतम सीतामाई सुस्वागतम. आपण खरे जे मार्ग आहे हे कुठेतरी विसरतो. मनाला आवडेल आपण तसं करतो, पण त्याचं फळ आपल्याला न मिळता काहीतरी आपल्या वाट्याला काय येते, उलटच काहीतरी. आपण म्हणतो आम्ही एवढं पुण्य करतो, दान करतो, तीर्थयात्रा करतो, पण आमच्या नशिबाचं दुःख का? पण खरा जो मार्ग आहे ना, सद्गुरूच सांगत असतो. म्हणून सद्गुरूचे जोपर्यंत आपण चरण धरत नाही, खऱ्या संतांची आपण संगत करत नाही. कोण आहे संत? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत आहे. आई कौशल्या, तिच्याकडूनच पतिव्रता धर्म शिकण्यासारखा आहे. आई अनुसूयेकडूनच पतिव्रता धर्म शिकण्यासारखा आहे. सीतामाईकडून पतिव्रता धर्म, पतीची पूजा कशी करावी, पतीला कसं प्रसन्न करावं, शिवाला कसं प्रसन्न करावं, हे आई माता पार्वतीलाच माहित आहे. म्हणून या महान संतांच्या संगतीमध्ये जो जो कोणी गेला तो शहाणा झाला, आणि यांना सोडून जो जो कोणी स्वैराचाराने म्हणजे आपल्या मनाने जो जो काही करत गेला पाहून, कोणी काही दिवा लावला म्हणून एकाने तेल टाकून द्यावं, आणि कोणी काही दिवा विझवला म्हणून त्यांनी दुसऱ्याने पाणी टाकून द्यावं, अशी जी अडाणी भक्ती आहे ना, ही अडाणी भक्ती स्वतःलाही काय दुःखाला कारणीभूत, आणि आपली जी पिढी आहे मागून येणारी, या आपल्याही पिढीला दुःख. म्हणून रामकथा काय म्हणत आहे की राम हा जगामध्ये इतका मोठा आहे. हे नाम कसं आहे, परमेश्वराचं इतकं मोठं व्यापक नाम आहे, आणि ज्याने कोणी जपलं हे नाम तो भवपार होतो. भवपार झाला, त्याच्या जीवाला धन्यता प्राप्त झाली, आणि पुन्हा रूपी तो बंधनातून सुटला. हे राम एक असं 2 अक्षराचं नाव आहे की राम. ह्या 2 अक्षर त्या भगवान शिव म्हणतो की माझ्या काशीमध्ये जे जीव आहे, कोण? मरणारे जीव, मरणारे जे जीव आहे, काशीमध्ये जाऊन राहणारे संत महात्मे, कुंभमेळ्यामध्ये जाऊन राहणारे मोठे मोठे सिद्ध पुरुष, ज्यांना कशाचं भान नाही, पण त्यांच्याजवळ या तपाच्या बलावर एवढी सिद्धी प्राप्त झाली आहे का सूर्याला सुद्धा ते थांबवू शकता एका हाताने. एवढी महान शक्ती त्या संत महात्म्यामध्ये आहे. त्याही जीवाला किंवा अडाणी जीवाला सुद्धा मी मुक्ती देण्यासाठी त्यांना म्हणत असतो की तुम्ही तुमचं मरण जवळ आलं, तुम्ही राम म्हणा, राम म्हणा. आणि जेव्हा हे राम मी मनाला लावतो, ज्याच्या मुखातून जेव्हा राम हे अक्षर बाहेर पडते, तेव्हा तो जीव मी मुक्त करत असतो, अन्यथा नाही. एवढा मोठा परमात्मा सुद्धा ह्या रामाला आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवतो. आपली बुद्धी कुठे आहे? सुकृत म्हणजे पुण्य जर नसेल तर तो रामाचे गुणगान गाऊ शकत नाही. ज्याच्या अंगी दुर्गुण आहे त्याला राम आवडत नाही. कोण म्हणत आहे असं? संत तुलसीदासजी महाराज म्हणतात की ज्यांच्या अंगी दुर्गुण आहे, अशा दुर्गुणी, दुर्विचारी, दुष्ट बुद्धीचे, कुटील, नास्तिक, खळ, निंदक, व्याभिचारी, असे जे कोणी दुष्ट बुद्धीचे आहे या जगाच्या पाठीवर, त्यांना रामाची भक्ती आवडत नाही. म्हणून तो राम कठीण आहे. राम कसा आहे? एकवचनी आहे. राम एका मार्गाने चालायला लावतो, म्हणून तो एक मार्ग कठीण वाटते चालणाऱ्याला, म्हणून राम आवडत नाही. आणि जे एका मार्गाने गेले ते तरले, आणि ज्यांनी मार्ग सोडला ते मेले. म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडू नये.
आई अंजनी माता म्हणते, बाळा तुझ्या एवढी तर शक्ती आहे तर रामाची भक्ती करायची बाळ. कशी भक्ती करायची? अनन्य भावे, काहीच जीवाची पर्वा ठेवायची, मेलो तरी चालते पण रामाचीच भक्ती करायची. राम 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 जय राम 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 जय राम मारुती वंदिते राम 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 पशुपती रंजन राम 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 बोलो राम 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 जय राम 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 राम
जगाचा मालक जन्माला आला. गुरु वशिष्ठ जन्म कुंडली पाहिली. म्हणे महाराज, एक गोष्ट जरा या कुंडलीमध्ये बरोबर नाही. शास्त्र काय म्हणते, बोलू नये. बोलू नये. केव्हा बोलू नये? जेव्हा आपलं चुकते तेव्हा आपण बोलू नये. पण आपलं चुकत नसेल आपण बोलावं. जन्मकुंडली काढली. एकच गोष्ट याच्यामध्ये दुःखदायक आली म्हणते, त्याला 14 वर्षाचा वनवास. काही कारण नसताना अभिजित योग लघु योग आला. बालपणापासूनच याच्या जीवनामध्ये दुःख राहील. हा एकच योग अशुभ आहे. पण लक्ष्मी कशी मिळणार? लक्ष्मी त्याच्यासारखीच. जगामध्ये तुमच्या सोन्यासारखी सून दुसरं तोडील नाही. राजा जनकांची मुलगी. कथा खूप मोठी आहे. काही ज्ञानी लोक सांगतात तर ऋषी महात्मे नदीच्या तीरावर तप करत बसले आहेत आणि रावण आदुराचारी त्यांना कर मागतो आहे. ऋषी महात्मे म्हणतात की आम्ही कर देऊ शकत नाही, आमच्याकडे पैसा नाही. वाटल्यास तू आमचं रक्त काढून घेऊन जा. रक्त काढून घेऊन जाऊ शकते तू, पण आम्ही पैसे देऊ शकत नाही. आणि सर्व ऋषीने आपापलं थोडं थोडं रक्त दिलं आणि याचं समाधान म्हणून यांनी हे गोळा केलं असंही एक शास्त्र सांगत आहे. आणि ते एका माठामध्ये जमा केलं आणि घरी घेऊन गेला. आणि काय होईल हे जेव्हा कोण म्हणत आहे मंदोदरी, तर हा रावण काय म्हणतो, हे विष, हे विष याच्यामध्ये भरलेलं आहे. मग या रावणाचं जे वागणं होतं, हे वागणं काही मंदोदरीला आवडलं नाही. आणि रावण हा तप करायला निघून गेल्यानंतर मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो, अमरत्वाचं वरदान मागून घेतो ब्रह्मदेवाकडून, मला मरणच येऊ नये. म्हणून तप करण्यासाठी गेला. हिला राग आला, माझा पती आता काही बरोबर वागत नाही. मी पुन्हा पुन्हा कितीदा समजावलं पण हा समजत नाही. जाऊ दे, आता हे विष जे म्हणते ना ते पिऊनच घ्यायचं, आता जाऊ दे. म्हणून तिने ते प्राशन केलं. अशी कथा आहे, आख्यायिका अशाही आहे. पिऊन घेतलं आणि तपाला गेल्यानंतर तिच्या गर्भामध्ये मुंज निर्माण झाली. ऋषी महात्म्यांच्या त्या रक्तापासून तिला असं वाटलं, आपण पतिव्रता, रावणाची जरी पत्नी आहे पण तिचा शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये उल्लेख कसा आहे, पतिव्रता. अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी, सीता, तारा पतिव्रता. पतिव्रता आहे ती, रावणाची बायको आहे. मी पतिव्रता आहे आणि असं अचंबित कसं काय झालं, म्हणून तिने तो गर्भ नेऊन एका जंगलामध्ये, काय असेल ते स्त्रियाचं तो उल्लेख आपल्याला करायचा नाही, आणि एका झाडाखाली त्या पेटीत तिने ठेवली. असं म्हणते का सेवकाच्या हाताने सांगितलं, जा बाबा हे विष आमच्या घरात कशाला बाबा, विष म्हणून सांगत होता. ते पिल्याने माझ्या पोटामध्ये विषासारखंच वाटत होतं. आता हे विष पोटातही नको आणि आमच्या घरातही नको, म्हणून ते बाहेर ठेवले. ते राजा जनकाला ती पेटी सापडली आणि ते शेत ब्राह्मणाने दान दिलं होतं. ते राजा जनकाची शेती, तिथे पेटी सापडल्यानंतर हे कोणाचं शेत आहे ते ब्राह्मण सांगायला गेले, हे जनकाचं शेत आहे, त्याला निरोप द्या. आणि त्या जनक राजाला निरोप दिल्यानंतर
ही पेटी आपल्या शेतामध्ये आहे, म्हणून ती आपल्या हक्काची झाली. ज्याच्या घरी जो राहतो त्याच्या मालकीचं बरोबर आहे. ज्या घरामध्ये जो राहतो त्याची ते मालकी. ज्याचं जे शेत आहे त्याचाच अधिकार. हे केव्हा होतं? हे त्रेतायुगातही होतं, द्वापारातही होतं. फक्त कलियुगामध्ये उलट आलं. ज्याच्या घरामध्ये राहत असेल त्याच्या घराला नाव दुसऱ्याचं, ज्याची शेती असन त्याचं नाव मिटवून पुन्हा पैसे भरून वकील आले दुसऱ्याच्या नावाचा कागद आपल्या नावाचा. याचं नाव झालं कलियुग. जो राहत आहे त्याचं नाव मिटवणे, आपलं त्याच्यावर जोडणे. पण असा कायदा नव्हता केव्हा? रामराज्यामध्ये. म्हणून सर्व काय म्हणते का रामाचंच राज्य यावं, रामाचंच राज्य यावं. कशासाठी? खरं होण्यासाठी. जे खरं आहे ना हे खरं होण्यासाठी रामच जन्माला आली पाहिजे. तेव्हा एक खऱ्याचं खरं होते, नाही तर मग खऱ्याचं खोटं होते. ब्राह्मणाने सांगितलं आमचं शेत नाही, आम्हाला दान दिलं. शेती तुमची आहे, माल तुमचा आहे. पेटी उघडल्याबरोबर सुंदर अशी मुलगी हे पाळण्यामध्ये झोपली आहे. माझी शेतामाई पाळण्यात झोपली आहे. सुंदर अशी मुलगी. आई नाही बापही नाही, आई नाही बापही नाही, मस्त झोपली. कुठे झोपली? शांत पेटीमध्ये झोपली. माझं सोनूला सोनूला बाळा